Hi students, I am Professor R.L. Gadekar, Chhatrapati Shivaji College, Satara. So all of you are welcome to my YouTube channel here. So today we are going to learn a very important topic, which is nothing but English idioms. English idioms. How to study them, because English idioms are always confusing to our students. So for this reason, and such kind of English idioms are always found in literature, in great work or in great piece of work. And so that's why sometimes our students feel difficult to get them. Okay. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नेहमी परीक्षेला प्रश्न असणारा तो प्रश्न आहे तो इडियमचा आहे. इडियम्स. तर इडियम ह्या शब्दाचा अर्थ आहे वाक्यप्रचार. आणि ह्याच्यावर बरेच परीक्षेला प्रश्न आलेले आहेत इडियम्स वर. तर इडियम्स हा शब्दाचा अर्थ काय असतो? इडियम त्याचा अर्थ कसा लक्षात ठेवायचा किंवा इडियमचा वापर कसा केला जातो? तर इडियम ह्या शब्दाचा अर्थ आहे वाक्यप्रचार. आता एका एक्झामला इडियम एक विचारलेले आहे, बऱ्याच परीक्षांमध्ये इडियम विचारले गेले आहे, ते तुमच्या समोर मी ठेवतो. तो आहे टू किक द बकेट. आतापर्यंत अनेक एक्झामला हे इडियम विचारले गेले आहे. टू किक द बकेट. टू किक द बकेट. आता ह्या इडियमचा अर्थ काय आहे? शब्दचा अर्थ आपण नाही घेणार आहे. टू किक द बकेट म्हणजे बादलीला लाथ मारणे असा अर्थ होत नाही. टू किक द बकेट ह्या इडियमचा अर्थ आहे, त्याला सिमिलर शब्द मी देतो, समानार्थी शब्द. त्याचा अर्थ आहे पासावे. इडियमचा अर्थ आहे किक द बकेटचा अर्थ आहे पासावे. दुसरा एक अर्थ आहे, त्याचा अर्थ आहे डिमाइज. पासावे आहे, डिमाइज आहे, पेरिश आहे, डिस्ट्रॉय आहे. हे सगळे समानार्थी शब्द आहेत. पहा, तुम्ही म्हणताला एवढे शब्द का देत आहे? तर परीक्षेमध्ये ज्यामधला कुठलाही एखादा शब्द असू शकतो. पासावे आहे, डिमाइज आहे, पेरिश आहे, डिस्ट्रॉय आहे, एक्सपायर आहे, एक्सपायर, और गिव ऑफ द गोस्ट. गिव ऑफ द गोस्ट आहे, और बाइट द डस्ट आहे, बाइट द डस्ट, और कोलॅप्स सुद्धा आहे, और डिसीज सुद्धा आहे, डिसीज. तर हे बरेच शब्द आहेत. हे शब्द परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत. डिसीज आहे किंवा त्याला आपण जॉइन द हेवन असे म्हणतो. जॉइन द हेवन, स्वर्गवासी जाणे किंवा कैलासवासी होणे, किंवा टेक लास्ट ब्रीथ. टेक लास्ट ब्रीथ, शेवटचा श्वास घेणे. म्हणजेच ह्या शब्दाचा अर्थ असा पण असतो. हे सगळे कॉमन शब्द, किक द बकेट असेल, पास अवे असेल, एक्सपायर असेल, डाय असेल, पेरिश असेल, हे सगळे शब्द समानार्थी आहेत. किंवा त्याला कॉमन शब्द आहे जॉइन द हेवन आहे, किंवा डाय शब्द आहे कॉमन. ह्या सगळ्या शब्दाचा अर्थ आहे मरणे. पण यू नो दॅट दिस इज द स्टायलिस्टिक यूज ऑफ द वर्ड डाय. दिस इज द स्टायलिस्टिक यूज बिकॉज sociolinguistically or stylistically the same word used different manner. हा एक शब्द स्टायलिस्टिक बॅकग्राऊंड मध्ये वेगळा अर्थ वापरला जातो. जसं पासावे हा जो शब्द आहे तो एखाद्याला फिलिंग होत असेल तर पासावे शब्द वापरतो. किक द बकेट हे कॉमिक टर्म आहे, किंवा त्याला काय म्हणतो वाक्यप्रचार असं म्हणतो. डिमाइज, चांगल्या व्यक्ती जर गेला असेल तर चांगल्या व्यक्ती जाण्याला आपण डिमाइज शब्द वापरतो. पेरिश, नष्ट होणे, सर्वसामान्य माणसासाठी आपण हे शब्द वापरतो. डिस्ट्रॉय, एकदम कॉमन व्यक्ती असेल त्याला डिस्ट्रॉय शब्द वापरतो. एक्सपायर, व्हेन द स्पीकर्स क्लोज रिलेटिव्ह डाईज ऍट दॅट टाइम ही टेंड्स टू यूज द टर्म लाईक एक्सपायर. गिव्ह ऑफ द गोस्ट, एखाद्याचा खूप दिवसानंतर मृत्यू झाला किंवा बऱ्याच दिवस बिछाणाला खेळून तर त्या ठिकाणी गिव्ह ऑफ द गोस्ट शब्द वापरतो. बाय द डस्ट, ऍक्सिडेंट मध्ये अचानकपणे मृत्यू झाला तर बाय द डस्ट वापरतात. कोलॅप्स, दिस इज द टर्म युज्ड बाय डॉक्टर फॉर हिज पेशंट डेथ. डिसीज, रोगातून मृत्यू झाला तर डिसीज शब्द वापरतो. आता तुम्हाला हा शब्द माहित आहे, डिसीज हा शब्द नाउन आहे. डिसीज रोग, त्यापासून रोग होणे, हे वर म्हणून वापरला जातो डिसीज. जॉइन द हेवन कॉमन शब्द आहे. टेक लास्ट ब्रीथ, शेवटचा श्वास घेणे. डाय म्हणजे मरणे. जसं मराठीमध्ये सुद्धा असे बरेच शब्द आहेत बघा. मरणे, वारणे, दिवंगत होणे, गचकणे, टपकणे. तसे इंग्लिशमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत. सगळ्या शब्दांचा मिनिंग एकच आहे, म्हणजे
कन्सेप्च्युअल मिनिंग जे आहे ते सेमच आहे, पण स्टायलिस्टिक मिनिंग त्याचं चेंज होते पहा. तर अशा रीतीने आपण इडियमचा अभ्यास करायचा. जर एखादी इडियम दिली असेल तर त्या इडियमचा कसा अभ्यास करायला लागतो ते आपण या ठिकाणी पाहिलं. तसंच तुमच्या परीक्षेमध्ये सुद्धा काय असे काय प्रश्न आलेले आहेत एक्झामला, ते जर शब्द पाहिले किंवा परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत हे आपण पाहूया. प्रश्न असा येतो फिल इन द ब्लँक्स मध्ये किंवा अंडरलाईन केली जाते एखाद्या वाक्यामध्ये आणि त्याचा अर्थ विचारा, किंवा दुसरी एक मेथड आहे प्रश्न विचारण्याची, ते आहे मॅचिंगच्या रूपामध्ये येतात. पेअर्स करा, पेअर्स लावा, मॅच ए विथ बी और मॅच 1 and 2 असे काय प्रश्न आलेले आहेत. तर ते पण तुमच्या समोर मी मांडतो. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल इथं परीक्षेला प्रश्न नेहमी असा विचारला असतो बा, मॅच ए विथ बी और मॅच 1 and 2, 1 आणि 2 ची जोडी लावा, मॅच 1 and 2. अतिशय सोपा प्रश्न विचारलाय पहा. कारण परीक्षेमध्ये काय एक्झाम्पल दिलेले आहे ते मी तुमच्या समोर ठेवतो. आपण याचा विचार करूया. द स्वान सॉन्ग, SWAN आहे, द स्वान सॉन्ग, ह्युमन सर्व्हिस, डार्क हॉर्स, क्युअर फिश. इकडे असे शब्द दिलेत की 1 नंबर मध्ये असे शब्द दिलेत पहा, द स्वान सॉन्ग, ह्युमन सर्व्हिस, डार्क हॉर्स, क्युअर फिश. आता ह्याला इकडं हे शब्द दिलेले आहेत पहा, ह्या शब्दांचे इकडे मिनिंग दिलेलं असतं आणि ते मिनिंग मात्र आपल्याला कळतं, पण ह्या शब्दाला हा शब्द कुठला शब्द आहे हे बरेच आपल्याला लक्षात येत नाही. आता इकडे ह्या शब्दांचं मिनिंग दिलेलं आहे पहा, अन अनएक्सपेक्टेड विनर, अन अनएक्सपेक्टेड विनर, विनर RIWI, और a strange person असं दिलेलं आहे, स्ट्रेंज पर्सन, और द लास्ट क्रिएशन, और an excellent work, an excellent work, an excellent work. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या एका परीक्षेमध्ये आलेले पेअर्स आहेत, त्या मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. आता याच्यावर त्याने प्रश्न विचारला होता पहा, थोडीफार 1-2 दुसरी 2 पेअर सेम आहेत, हे पण काय परीक्षेला आलेले आहे, मी तर तुमच्या समोर मांडलेले आहे. पाहता या ठिकाणी द स्वान सॉन्ग, हंसाचं गाणं किंवा हंस पक्षी कधी गाणं गातो, वी नो दॅट व्हेन द लास्ट डेज ऑफ द स्वान कम, at that time he becomes very happy and it starts singing. असं म्हटलं तर बा, जेव्हा त्याचा शेवटचा वेळ येतो किंवा शेवटी ज्यावेळेस त्याचा शेवट दिसतो तेव्हा ते गाणं गायला सुरुवात करतो. म्हणजे आपल्या मानव जातीचे मत तसं आहे, म्हणजे आपल्या जवळ शेवट येतो किंवा एखादा माणूस जॉब मधून रिटायरमेंटला जवळ येते रिटायरमेंट, तेव्हा तो त्याचं थोडेसे स्टाईल बदलतो, फ्री वागायला सुरुवात करतो किंवा ते स्वभावामध्ये फरक पडतो. तसं सॉन्ग ह्या शब्दाचा अर्थ आहे लास्ट क्रिएशन, शेवटचं काम. ह्युमन सर्व्हिस म्हणजे चांगलं काम, ज्याला आपण म्हणतो अन एक्सलेंट वर्क. डार्क हॉर्स, आता डार्क हॉर्सचा अर्थ ब्लॅक हॉर्स वगैरे असा काय घ्यायचं नाही, डार्क हॉर्सचा अर्थ आहे अन अनएक्सपेक्टेड विनर, अन अनएक्सपेक्टेड विनर. आणि क्युअर फिश, एखादा विचित्र व्यक्ती, हार्ड नट टू क्रॅक असं म्हणतो आपण, किंवा विचित्र व्यक्ती असतो ज्याला आपण क्युअर फिश असं म्हणतो. तर हे काय तुमच्या परीक्षेमध्ये आलेले शब्द होते. असं बरेच काय शब्द आलेले आहेत, तसंच आपण एक पुढचा एक सरावासाठी घेऊया. आता हे पण तुमच्या समोर मांडतो मी, हे पण बऱ्याच परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत पहा, दिसते का बघा. फर्स्ट आहे क्रोकोडाईल टीयर्स, मगरमच्छ अश्रू किंवा मगरीचे अश्रू, क्रोकोडाईल टीयर्स.
हेनपेकड, हेनपेकड. रेड हेरिंग, रेड हेरिंग. और स्मेल अ रॅट. बऱ्याच परीक्षेमध्ये येऊन गेलेले शब्द आहेत हे तुमच्या समोर ठेवतो मी. हा 1 नंबर आणि 2 नंबर. कधी कधी इकडं 1 2 3 असे अक्षर देतात किंवा मग ABC असे पण अक्षर देतात ते. अशा प्रकारे पण ते देत असतात. आता या ठिकाणी ह्या शब्दांचा अर्थ इकडे दिलेला बघा. डिस्ट्रॅक्शन, डिस्ट्रॅक्शन दिलेलं आहे. टू सस्पेक्ट आहे. ए फॉल्स बिहेवियर, फॉल्स बिहेवियर. और मैन कंट्रोल्ड बाय वुमन और वाइफ, मैन कंट्रोल्ड बाय वुमन और हिज वाइफ. पहा आता या ठिकाणी हे शब्द परीक्षेमध्ये आलेले आहेत. हे पण आपण जोडी किंवा हा मॅच लावून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आता या ठिकाणी पहा क्रोकोडाईल टिअर्स आहे, हेनपेकड आहे, रेड हेरिंग आणि स्मेल रॅट आहे. आता हे शब्द कदाचित लिटरेचरमध्ये, साहित्यामध्ये किंवा नॉवेल्समध्ये आपल्याला सापडतात आणि हे शब्द आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण वापर करतो कॉमन इंग्लिशमध्ये. डिस्ट्रॅक्शन म्हणजे एखाद्या गोष्टीपासून वेळ विचलित करणे किंवा एखाद्यापासून अट्रॅक्ट, डिस्ट्रॅक्शन आहे. विचलित करणे. टू सस्पेक्ट, संशय घेणे. अ फॉल्स बिहेवियर, ज्याला फॉल्स बिहेवियर म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो, खोटे वागणूक किंवा खोटी वागणूक असते त्याला आपण फॉल्स बिहेवियर असं म्हणतो. आणि मॅन कंट्रोल्ड बाय वुमन, की स्त्रीच्या मुठीतला नवरा किंवा बायकोच्या मुठीतला नवरा वगैरे, किंवा मनुष्याचा किंवा ज्याला आपण बायचा ऐकणारा व्यक्ती किंवा बायलवेडा असे म्हटलं जातं. आता क्रोकोडाईल टिअर्स याचा अर्थ खोटे हसू, मगरमच्छ. म्हणजे खोटे हसणं म्हणजे काय, काय लोक काय करतात, खोटे बिहेवियर दाखवतात, खोटे वागायचा प्रयत्न करत असतात, त्याला आपण फॉल्स बिहेवियर असं म्हणतो. नंतर हेनपेकड म्हणजे हेनपेकड हजबंड असा पुढे शब्द असतो, पण कधी कधी पुढे शब्द दिला जात नाही. हेनपेकड या शब्दाचा अर्थ आहे मॅन कंट्रोल्ड बाय वाईफ. रेड हेरिंग, रेड हेरिंगचा अर्थ एखादा माणूस जर एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करत असेल तर त्याला त्यापासून विचलित केलं जातं, डिस्ट्रॅक्ट केलं जातं. त्याचा शब्दाचा अर्थ आहे, रेड हेरिंगचा अर्थ आहे डिस्ट्रॅक्शन. आणि टू स्मेल रॅट, ज्याला आपण म्हणतो स्मेल रॅटचा अर्थ संशय घेणे असा आहे, ज्याचा अर्थ आहे सस्पेक्ट. तर हे तुम्हाला शब्द सांगितले. तर अशा रीतीने आपण प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला तर हा अभ्यास तुम्हाला सोपा होऊन जाईल. किंवा आणखीन एक बघू आपण इथं अजून एक हे करण्याचा आपण प्रयत्न करूया. परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या नेहमी विचारल्या गेलेल्या आहेत, त्या तुमच्या लक्षात आल्या. आता जसे मगाशी मी तुम्हाला दिले होते किक द बकेट, आता जर आपण अर्थ पाहिला किक द बकेट आहे, तसे किक द बीम आहे, किक द बकेट आहे, तसं किक द बीम आहे. ऑन द मून आहे, और ज्याला आपण म्हणतो टू रीड बिटवीन द लाईन्स, टू रीड बिटवीन द लाईन्स या शब्दांचा अर्थ बघा. टू रीड बिटवीन द लाईन्स या शब्दांचा अर्थ कसा निघते पहा, टू रीड बिटवीन द लाईन्स. आता हे शब्द इकडे दिलेले आहेत, इकडे ह्यांचं मिनिंग असं इकडे दिलेलं असणार आहे पहा. जागा थोडीशी कमी पडते पण मी प्रयत्न करतो. पहिल्याचा अर्थ टू बी डिफिटेड, दुसऱ्याचा अर्थ आहे टू डाय, तिसऱ्याचा अर्थ आहे थिंक डीपली, आणि व्हेरी हॅपी.
आता तुम्हाला अर्थ कळाला असेल पहा, ह्या शब्दांचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. आता किक द बकेट, आताच आपण अर्थ पाहिला. किक द बकेट या शब्दाचा अर्थ आहे टू डाय. किक द बीम त्या शब्दाचा अर्थ आहे टू बी डिफिटेड. ऑन द मून व्हेरी हॅपी, ऑन द मूनचा अर्थ आहे व्हेरी हॅपी. आणि टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे टेक डीप मिनिंग किंवा थिंक डीपली असा अर्थ. सरफेस नॉट सरफेस लेवल थिंकिंग असा अर्थ. तर अशा परीक्षेमध्ये आलेल्या आहेत. आणखीन आपण इथं घेण्याचा प्रयत्न करू. परीक्षेमध्ये कशा रीतीने आलेल्या आहेत पहा. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी थांबूया. आता काही ठिकाणी शब्दांचा अर्थ वेगळा पण विचारला जातो. ते जे शब्द आहेत त्या शब्दांचा विचार वेगळ्या पद्धतीने केला जातो. जसं चिकन हार्टेड, लायन हार्टेड, बरेच वेळा शब्द आहेत. प्राण्यवर्ण किंवा पक्षावर्ण सुद्धा बरेच वेळा असे शब्द येतात. कॉपी कॅट किंवा डक्स एग. आणि इकडं 2 नंबरच्या जोड्या दिलेल्या आहेत. तिकडं 2 नंबर दिलेला आहे. हे शब्द असं दिलेत बघा. चिकन हार्टेड, लायन हार्टेड, व्हाईट एलिफंट आणि डक्स एग. आता या शब्दांचं इकडं मिनिंग असं दिलेलं आहे पहा. झिरो आहे एकाचा अर्थ आहे लुकिंग इम्पॉर्टंट बट कॉस्टली और वर्थलेस. आता हे शब्द पहा विद्यार्थी मित्रांनो. चिकन हार्टेड, चिकन हार्टेड अर्थ भित्रा व्यक्ती, जर आपण टिमिड किंवा कोवार्ड असं म्हणतो. चिकन हार्टेड अर्थ आहे टिमिड, भित्रा. लायन हार्टेड शूर असणे, बोल्ड असणे, करेजियस असणे, बोल्ड आहे. व्हाईट एलिफंट पांढरा हत्ती, म्हणजे पांढरा हत्ती कधी म्हणतो आपण, जर एखाद्या व्यक्तीचं म्हणजे आवाज एखादा खर्च होत असेल त्याला आपण व्हाईट एलिफंट असं म्हणतो. म्हणजे लुकिंग इम्पॉर्टंट बट वर्थलेस थिंग. आणि डक्स एग आमका डक्स एग वर आउट झाला की ज्याला आपण झिरो असं म्हणतो. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थोडक्यात आपण ज्या हे असतात इंग्लिश इडियम्सची आपण इथे चर्चा केली. बराच आपण भाग इथं पाहिला. अशीच चर्चा आपण वेगवेगळ्या व्हिडिओ मधून करत जाऊ. जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंटही करा. थँक्यू. गुड लक.